नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर आज आपण बोलणार आहे लूज स्किन बद्दल। तर जसं जसं आपलं वय वाढत जाईल ना, तशी आपली ही जी स्किन असते ही खूप जास्त लूज होत जाते। ती इथून लूज होते, मग आपल्याला डबल चिन वगैरे असं लूज स्किनचा प्रॉब्लेम चालू होतो, मग रिंकल्स यायला चालू होतात। तर ही लूज स्किन का होते आणि याच्यावर आपण कोणते फेस मास्क जर लावले तर आपली स्किन परत टाईट होऊ शकते, ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण लूज स्किन कुणालाच आवडत नाही, कारण जेव्हा आपली स्किन लूज होते ना तेव्हा आपल्या चेहऱ्याचा पूर्ण शेप लुक बदलून जातो। त्यामुळे कोणते फेस मास्क वापरायचे, कोणत्या टिप्स फॉलो करायचे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग हा आजचा लूज स्किन वाला व्हिडिओ आपण लगेच चालू करूया। तर आपली स्किन लूज का पडते? जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं कोलॅजन लेवल बॉडी मधलं कमी येत जातं, मग आपली स्किन लूज होते, आपल्याला रिंकल्स येतात। जर तुम्ही स्मोकिंग वगैरे खूप जास्त करत असाल तरी देखील आपलं कोलॅजन लेवल कमी होतं, स्किन लूज पडत जाते। जर तुम्ही पाणी नीट पीत नसाल, बॉडी हायड्रेटेड नसेल, जर तुमची झोप नीट होत नसेल तरी देखील आपली जी स्किन आहे ती लूज होऊ शकते। आता आपण बघूया की आपण कोणते फेस मास्क आणि टिप्स फॉलो करू शकतो ते। पहिला आहे केळ। तर केळाने ना तुमची स्किन मॉइश्चराइज पण होती आणि तुमचे रिंकल्स पण कमी येतात। तुम्ही केळ स्मॅश करून कुचकरून तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता, नाही डायरेक्ट एक छोटासा पीस घ्या आणि तुमच्या चेहऱ्यावर पूर्णपणे लावा आणि एक 15 मिनिटांनंतर तुम्ही गार पाण्याने ते वॉश करू शकता। हा पॅक लावल्यानंतर ना इन्स्टंटली तुम्ही बघू शकता की तुमची जी स्किन असते ती खूप जास्त सॉफ्ट होते, मॉइश्चराइज होते आणि रिंकल्स पण हळूहळू कमी येतात। हे तुम्ही 2 दिवसातून एकदा हा पॅक लावू शकता केळाचा। दुसरं आहे अंड। तर अंड्याचं जे पांढरा बलक असतं ना ते तुम्हाला सेपरेट घ्यायचं, तुम्हाला येलो वाला घ्यायचं नाही। तर जे एग व्हाईट म्हणजे पांढरं बलक असतं ना त्यामध्ये थोडीशी तुम्ही साखर घालू शकता, नाहीतर स्किप करू शकता। नुसतं पांढरं बलक तुम्हाला चांगलं मिक्स करायचं आणि ते तुमच्या चेहऱ्यावर लावायचं। तर त्याच्यामध्ये ना पेप्टाइड असतात जे आपले रिंकल्स कमी करतात, आपली लूज स्किन टाईट करतात। त्यामुळे तुम्ही हा मास्क पण लावू शकता। हे तुम्हाला परत 2 ते 3 दिवसातून जर तुम्ही केला तर तुमची स्किन टाईट होऊ शकते, पण हे तुम्हाला रेग्युलरली करायचं आहे। रेग्युलरली केलं तर तुम्हाला चांगले रिझल्ट्स भेटतील। मुलतानी माती देखील स्किन टाइटनिंग साठी चांगली आहे, ती तुम्ही लावू शकता पाण्यात मिक्स करून। पण जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही त्याला दुधामध्ये किंवा क्रीम मध्ये मिक्स करून तो जर पॅक लावला तरी देखील तुमची स्किन टाईट होते। हा पॅक तुम्हाला आठवड्यातून फक्त 2 वेळा लावायचा किंवा एकदा लावायचा आहे। जर ड्राय स्किन असेल तर तुम्ही एकदा लावा आणि ऑइली स्किन असेल तर आठवड्यातून 2 वेळा हा पॅक वापरू शकता। तुम्ही पपई पण तुमच्या चेहऱ्याला लावू शकता। तुम्ही पपई स्मॅश करून लावा, नाहीतर नुसता पपई जरी तुम्ही लावला तरी तुमची स्किन मॉइश्चराइज होते आणि तुम्हाला रिंकल्स जर असतील तर ते कमी येतात। पण पपई तुम्हाला कमीत कमी 20 मिनिटं ते अर्धा तास तुमच्या चेहऱ्यावर ठेवायचं आणि नंतर तुम्ही गार पाण्याने फेस वॉश करू शकता। जर तुम्हाला पटकन रिझल्ट्स हवे असतील, तुम्हाला घरगुती काही ट्राय करायचं नसेल तर तुम्ही कोलॅजन पावडर घेऊ शकता। तर जर तुमच्या बॉडीमधलं कोलॅजन वाढलं ना तर तुमची लूज स्किन टाईट होते। तुम्ही कोलॅजन पावडर कुठेही सर्च केली तर खूप जास्त कोलॅजन असतात। तर एक तर तुम्ही व्हेज कोलॅजन घेऊ शकता, नाहीतर जर तुम्हाला क्विक रिझल्ट्स हवे असतील तर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन कोलॅजन घेऊ शकता। तर नॉन व्हेजिटेरियन म्हणजे माशापासूनचे जे मरीन कोलॅजन असतं ते तुम्ही घेऊ शकता। मरीन कोलॅजन तुम्हाला 2,500 ते 3,000 पर्यंत जाईल आणि जर तुम्ही व्हेज कोलॅजन घेतलं तर ते 1,000 पर्यंत वगैरे जाईल। तर तुम्हाला जर कोलॅजन ट्राय करायचं असेल, म्हणजे जर तुम्हाला सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील, जर कोलॅजन कमी असेल, स्किन लूज असेल, रिंकल्स असतील तर तुम्ही कोलॅजन पावडर घेऊ शकता। तुम्ही फेशियल एक्सरसाइज करू शकता। तर फेशियल एक्सरसाइज तुम्ही जर सर्च केला तर यूट्यूबला खूप जास्त फेशियल एक्सरसाइज आहेत। ह्या एक्सरसाइजने देखील ना आपली जी स्किन आहे ती टाईट होते आणि नेहमी तुम्ही जर रोज तुमच्या चेहऱ्याला मसाज करत राहिला, म्हणजे ही जी स्किन आपली खाली येत असते तिला जर तुम्ही ह्या 2 बोटांनी जर तुम्ही रोज असा वरच्या डिरेक्शनला जर मसाज केला आणि ते पण तुम्हाला तेलाने, एकतर ड्राय स्किन असेल तर तुम्ही तेल वापरा, जर तुमची ऑइली स्किन असेल तर तेल वापरू नका, कोणतीही क्रीम घ्या जी तुमच्या स्किनला सूट होईल आणि त्याने तुम्हाला मसाज करायचं। तुम्हाला कोरड्या स्किनवर कधीही मसाज करायचा नाहीये। जर तुम्ही रोज तुमच्या चेहऱ्याला जर हा असा अपवर्ड म्हणजे वरच्या दिशेने जर मसाज केला तर तुमची स्किन नक्कीच टाईट होते आणि जर तुम्ही एक घरगुती फेस मास्क वापरले तरी देखील तुमची स्किन टाईट होते। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ। तुम्हाला काही शंका असतील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। बाय।